जस्ट आम्ही निघालो आणि पाऊस आला. बघूया, जास्त जोरात नको यायला, जोरात आला तर थांबायचाच आहे कन्फर्म. काय करू तुम्ही बघू शकतात. मी नवीन बघू एक 10 ते 15 मिनिटात पोहोचेन मी. इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा बघा, हा जो पॅच आहे ना, हा तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत नसेल पण 30 डिग्री इन्क्लाइन आहे. हा इथून राईट घ्यायचा आहे तुम्हाला. समोरच बघा पुरा क्लिअर व्ह्यू आहे लेकचा. आम्ही निघालो आणि जस्ट पाऊस आला. काय करू, जातो पुढे. कमी झाला आहे नाही आहे. जस्ट आम्ही निघालो आणि पाऊस आला. बघूया, जास्त जोरात नको यायला, जोरात आला तर थांबायचाच आहे कन्फर्म हायवेला. बारीक आहे म्हणून चालून जातं. सगळे बाईकर्स लोक बघा राईट साईडला सगळे थांबले. हे बघा बिचारे. थँक गॉड ती बघते तेवढीच सर होती. आता पोचलोय चेंबूरला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो गाईस, तुम्हाला व्हिडिओचा टायटल बघून कळलाच असेल मी कुठे चाललो आहे. मी चाललो आहे धूम लेकला, कर्जतमध्ये आहे. तुम्ही बघू शकता मी नवीन छोटीशी विंडशील इन्स्टॉल केली आहे. म्हणजे बऱ्यापैकी फरक थोडा जाणवतो. पहिला ऑलमोस्ट माझा हेल्मेट राईट अँड लेफ्ट व्हायचं राईड करताना. ह्याच्यामुळे थोडी एअर कटिंग होते. ह्याला अजून वरती करू शकतो मी, सध्या तरी खालीच ठेवलं आहे. आज ट्रॅफिक कमी आहे. वाशी टोल नाका आता जस्ट क्रॉस करतोय मी. दुपारी ट्रॅफिक वाढेल आय गेस. आता जस्ट लेफ्ट घेतला कर्जतसाठी. माझ्या बाजूला आहे श्री दत्त वडेवाला आणि बाजूलाच आहे पुढे एक स्टॉल योगी चायचा. तुम्ही कधी इथे व्हिजिट केलं नक्की या 2 स्टॉलला व्हिजिट करा. एक नंबर आहे फूड. आणि आज ट्रॅफिक इतकं दिसतं आहे ना ह्या चौकात. बघू एक 10 ते 15 मिनिटात पोचेन मी धूम लेकला. त्यानंतर माझ्या माईकचा प्रॉब्लेम झाला आहे. मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे ऑडिओसाठी. सो आता आपण पोचलो आहे जवळ. इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे लेकसाठी. हा बघा आला आहे गेट. समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. लेफ्ट घेतल्यानंतर समोरच ताडोबा महाराज प्रवेशद्वार. इथून तुम्हाला एंटर करायचं आहे आणि डायरेक्ट हा रस्ता एंड होईपर्यंत जायचं आहे. हा राईड घेऊ नका तुम्ही आलात तर कधी. तुमची कार असू दे, बाईक असू दे, कसंही या. हा रस्ता पुरा सरळ सरळ जातो लेकपर्यंत. इथून सरळ जावा. थोडा ऑफ रोड आहे, खड्डे खूप आहेत. आता जरी कमी होते, पाऊस जास्त पडेल तेव्हा खड्डे वाढतील. पाणी असणार, चिखल असणार ह्या रोडला पुरा. पुढे अजून रस्ता भरपूर खराब आहे ह्याच्यापेक्षा. इथून सरळ पुढे या. एक इथून 2 मिनिटावरतीच आहे. तिचे चान्सेस जास्त असतात असे स्लिप व्हायचे. जरा आरामात या बाईक घेऊन तुम्ही आलात तर. हा बघा हा इथून लेफ्ट आहे. जसा तुम्हाला मॅप घेऊन येतोय ना तसंच या. ना राईट ना लेफ्ट, सरळ सरळ असं जातो तिथे. जसा रस्ता जातोय ना तसंच या पुढे पुढे. आता आपण पोचलो जवळ. हे बघा लेफ्टला बाईक्स आणि कार पार्क केल्यात. इथे तुम्ही तुमची कार किंवा बाईक पार्क करू शकता. तिथे रेड कार होते, तिथे ग्राउंड आहे. इथून तुम्ही चालत जाऊ शकता ट्रेकिंग करत. हे बघा ही लोक जे येतात ते वरतूनच आलेत सर्वजण.
ह्या गावातनं तुम्हाला वरती जायचं आहे एकदम स्लोमध्ये, गाडी पळवत येऊ नका. हे पुरं गाव आहे. हा बघा, इथून खरा धूम लेकचा रस्ता स्टार्ट होतो. पुरा ऑफ रोड आहे. तुमची बाईक पडू शकते. तुम्ही पुरा बॅलन्स करूनच वरपर्यंत यायचं आहे. मी ह्या कपलला विचारलं पुढे रस्ता कसा आहे, जाऊ शकतो का बाईक घेऊन, तर ते बोलले की ते जाऊ शकतो बोलले. तरीसुद्धा मी माझ्या वाईफला उतरवलं बाईकवरून. तिला बोललो तू उतर, कारण का चुकून बॅलन्स मिस झाला तर दोघंही पडू, दोघांनासुद्धा लागेल. मी तेव्हा प्रोटेक्शन गेअर काय घातले नव्हते, म्हणून तिला बोललो तू पुढे जा, मी येतो पाठवून बाईक घेऊन स्लोमध्ये. हे बघा पुरा ऑफ रोड आहे. लिटरली बाईक माझी नुसती हालत होती. आज आता गोप्रोचा ऑडिओ चालू राहिला असताना आता तुम्हाला क्लिअर साऊंड कळायला असता माझी सिच्युएशन काय होती त्या टायमाला. इथून रस्ता थोडा बरा आहे, पुढे जाऊन परत सेम रोड तसाच येणार आहे पॅच. माझ्या वाईफला बोललो परत बस तू, आपण पुढे जाऊया, रस्ता पॅच चांगला भेटला म्हणून. इथे जर पावसामध्ये आले तुम्ही बाईक घेऊन तर खूप मजा येईल चालवायला. इथून हा रस्ता पुरा ऑफ रोड आहे वर जाईपर्यंत. माझी ॲडव्हेंचर बाईक आहे म्हणून मला काय फरक नाही पडला माझ्या बाईकला. त्यांची बाईक ग्राउंड क्लिअरन्स कमी असेल, बाईक घासायचे चान्स जास्त असतात या सिच्युएशनमध्ये. सो हळूहळू या, येणार असणार तो वर. हा बघा, हा जो पॅच आहे ना, हा डायरेक्ट आहे ना टर्निंग आहे, पुरा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत नसेल पण 30 डिग्री इन्क्लाइन आहे प्रॉपर. त्यामध्ये तुम्हाला ऑफ रोड करायचं आहे, प्लस पिलियनला घेऊन वरती जाऊ शकत नाही. दगडी बघा किती आहेत, फुल ऑफ रोड आहे. म्हणून मी माझ्या वाईफला बाईकवरून उतरलो होतो, कारण मला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. बॅलन्स मिस झाला बाईकचा आणि माझासुद्धा तर ही बाईक दोघांच्या अंगावर पडेल आणि लागेल आम्हाला. त्यासाठी तिला बोललो तू उतर आणि चालत ये, मी पुढे घेऊन जातो हळूहळू बाईक. तर मित्रांनो, तुम्ही कधी इथे आलात तर तुम्हीसुद्धा सिंगल सीटर बाईक घेऊन या वरती. पिलियनला उतरून चालायला सांगा, जास्त रिस्क घेऊ नका. ह्या रोडवर पुरा ऑफ रोड आहे इथे. सो गाईज, फायनली मी पोचलो आहे धूम लेकला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा इथून राईड घ्यायचा आहे तुम्हाला. समोरच बघा पुरा क्लिअर व्ह्यू आहे लेकचा. इथे कोणीही नव्हतं, फक्त एक मुलांचा ग्रुप दिसत होता मला आणि गावातली 2 माणसं दिसली बस. बाकी तुम्ही कधीही या इथे. मस्त स्पॉट आहे, एकदम शांत. पहिली बाईक फिरून लावतो मी माझी आणि तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगतो कसं यायचं इथे वरती. हे बघा गाईस, इथून वरती यायचं ऑफरोड करून. आणि हा काय व्ह्यू आहे लेकचा. इथे बाईक पार्क केली आहे माझी मी. सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एक शॉर्ट राईड प्लॅन करू शकतात. सॅटर्डे संडे तुम्हाला जमेल तसं. माझी बाईक आणि हा पाठी तुम्हाला लेकचा व्ह्यू जवळून दाखवतो. मस्त स्पॉट आहे, कोण नाही इथे, फुल शांत आहे एकदम सगळं. पाऊस बारीक आताच पडून गेला. वरती बघा महाराजांचा झेंडा दिसतोय मला. फोल्ड झाला तो हवेने. लोक तिथे सुद्धा एन्जॉय करतायत. आणि पुढे एक झाड दिसतंय, तिथे एक प्लेस आहे अशी, जिकडे तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता तिथपर्यंत. ही माझी बाईक. खूप शांत आहे इथे, पीसफुल जागा. पावसाळ्यात नक्की विजिट करा तुम्ही इथे.
हे बघा गाई म्हशी पाण्यात आहेत, आंघोळ करतायत. सो गाईज छोटासा टाइम लॅप्स एन्जॉय करा तोपर्यंत. तुम्हाला काही फोटो शेअर करतो आम्ही काढलेले. पाऊस तर काय जास्त पडला नाही. आता निघतोय मी सुंदराच्या व्ह्यूला बाय बोलून. सो चला बॅक टू मुंबई. सो गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करून सांगा हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. आणि माझ्या चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. अशाच तुम्हाला नवीन व्हिडिओ देत जाईल मी. स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय, टेक केअर.